आम्ही दोघं बाहेर बोलत होतो, नंतर तो काय दिसलाच नाही आणि आता फोन करतो तो उचलत नाहीये. अरे असं कसं माहिती नाही? तर बबलू तू इथे काय करतोयस आणि तुला आत कोणी सोडलं? सांगतो सगळं सांगतो. चंद्रकांत मेंदळे, तुमच्यासाठी आमंत्रण आहे. हे काय? सोहम आणि कियाराचं लग्न? काय? व्हॉट? एवढंच नाही, पत्र पण पाठवलंय तुमच्यासाठी. वाचू का? वाचतो. आग्रहाचं निमंत्रण. देवा ब्राह्मणाच्या साक्षीने शुभ मुहूर्तावर मी, माझी मुलगी कियारा ठाकूर आणि सोहम मेंदळे यांच्या लग्नाचा थाट घातलाय. नवरदेव स्वतः माझ्याकडे चालून आलाय. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की आईच्या आशीर्वादाशिवाय लग्न कसं पार पडणार, तर त्याची देखील सोय मी केली आहे. वरमाई आशीर्वाद द्यायला तयार आहे. आता उरला प्रश्न मावशीचा. तर अहिल्यादेवी किर्लोस्कर आणि माझा हिशोबच वेगळा आहे, ऐतिहासिक आहे. आणि आजच्या शुभ मुहूर्तावर सगळे हिशोब चुकते होणार. बापरे, म्हणजे आता वहिनी परत कधीच येणार नाहीत. तरी मी सांगत असते, नका भांडू, कोणाच्या मध्ये नका पडू. ऐकतच नाही. आता एवढं मोठं साम्राज्य मी एकटीने कसं सांभाळायचं? पण सांभाळेन मी. तुमचा प्रिय विश्वंभर ठाकूर. येतो हा. आग्रहाचं निमंत्रण आहे. सगळे लग्नाला या. चला रे. म्हणजे सोहम त्याच्या तावडीत आहे. आई आणि तिलोत्तमा मावशी पण. त्याला हवं होतं तेच केलं त्याने. आदित्य सरांनी बी सांगितलं की त्या विश्वंभरच्या घरात काय बी नाही सापडलं. म्हणजे बघ ना, एखाद्या माणसाला जर का चोरी करायची असते तेव्हा तो माणूस माल आपल्या घरात नाही ठेवत. बरोबर आहे तुझं. म्हणजे त्याला खात्री असते की सर्वात आधी त्याच्याच घरात शोधाशोध होईल, म्हणून तो माल आपल्या एखाद्या विश्वासू माणसाकडे ठेवतो. बरोबर. पण त्या विश्वंभरचा कोण एखादा विश्वासू माणूस असेल जो हे काम करू शकतो. बटूक. बराबर. सावली सावली बघ ना, त्या दिवशी त्या बटूकनंच माझा अपमान केला. पत्रिका सुद्धा तोच घेऊन आला. मला खात्री आहे त्या बटूकचा या समद्याशी नक्की काहीतरी संबंध आहे. त्याच्याकडनंच आपल्याला माहिती काढायला पाहिजे. मला कळत नाही समजा करायचं कसं. तुला भूक लागली बा? भूक लागली? कोण तुम्ही आणि असं कसं दुसऱ्याच्या घरी आलाय? नमस्कार. मी शकूची पोरगी, मंगल आत्याच्या बहिणीच्या जावेची. असू द्या तुम्हाला नाही आठवणार. मी लहान होते ना तेव्हा आले होते. बर बर. मी तुम्हाला चहा घेऊन येते. नाही नको, असू द्या. अहो तुम्ही तर पाहुणे आहेत ना, पहिल्यांदाच घरी आलाय म्हटल्यावर चहा नको का?
असू द्या हो, असू द्या. किती गोड बाळ आहे हे. हो ना, सगळे असेच बोलतात. नजर काढा त्याची. नक्की नक्की. बरं, आम्हाला तुमची एक मदत हवी होती. कसली हेल्प? तुम्हाला माहित असेल ना बटूक दादा काय काम करतात ते? म्हणजे तुम्हाला पूर्ण कल्पना आहे तर? ताई हे बघा, त्या विश्वंभरनं माझ्या देवी आईंना म्हणजे अहिल्यादेवी किर्लोस्करांना आणि हिच्या सासूला म्हणजे तिलोत्तमा मॅडमला त्यांच्या ताब्यात घेतलं आहे. ते त्यांच्यासोबत काय बी करू शकतात. आम्हाला काय बी करून त्यांचा जीव वाचवायचा आहे आणि या समध्यामध्ये आम्हाला तुमची मदत पाहिजे. तुम्ही प्लीज आमची मदत करू शकता का? अहो पण मी कशी काय तुमची हेल्प करू शकते?